योद्धा न्यूज चॅनल। कष्टकऱ्यांच्या कन्येची गरुड झेप। धामणे येथील अश्विनी कोळेकरची UPSC परीक्षेत बाजी। चाकण धामणे। जिद्द, चिकाटी आणि आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर ग्रामीण भागातील तरुण तरुणीही यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतात, हे धामणे तालुका खेड येथील अश्विनी अरुण कोळेकर हिने सिद्ध केले आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC घेण्यात आलेल्या परीक्षेत अश्विनीने दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात अश्विनीचे वडील अरुण कोळेकर आणि आई जाणता कोळेकर हे अतिसामान्य शेतकरी कुटुंब। अत्यंत कमी क्षेत्रात शेती करत असताना या कष्टकरी दाम्पत्याने आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही। धामणे येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या अश्विनीने माध्यमिक शिक्षण पाईट येथे पूर्ण केले। त्यानंतर हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि मॉडर्न कॉलेजमधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। पुणे ते दिल्ली यशाचा प्रवास। अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अश्विनीने पुणे आणि दिल्ली यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या केंद्रांवर राहून प्रचंड मेहनत घेतली। या प्रवासात तिचे बंधू अक्षय आणि आदेश यांनी तिला खंबीर साथ दिली। घरातील आर्थिक ओढाताण होत असतानाही आपल्या मुलीच्या जिद्दीला आईवडिलांनी दिलेला पाठिंबा हा या यशाचा खरा कणा ठरला आहे। दिलीप मेदगे यांच्याकडून कौतुक आणि सत्कार या यशाची दखल घेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक व पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य श्री दिलीप मेदगे यांनी शिरवली। गावचे माजी सरपंच पैलवान रवी सावंत पाटील यांच्यासोबत कोळेकर कुटुंबाची धामणे येथे प्रत्यक्ष भेट घेतली। यावेळी अश्विनीचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना दिलीप मेदगे म्हणाले की एका बाजूला शेती करताना होणारी परवड आणि दुसऱ्या बाजूला मुलांचे उच्च शिक्षण, अशा दुहेरी संघर्षात अरुण दादा आणि जाणता ताई यांनी आपल्या मुलीला तिच्या इच्छेनुसार पाठिंबा दिला, याचे मला विशेष कौतुक वाटते। अश्विनीने आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवून मिळवलेले हे यश खरोखरच सलाम करण्यासारखे आहे। भावांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा। अश्विनीचे दोन्ही भाऊ देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून बहिणीच्या या यशामुळे त्यांनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे। मेदगे यांनी या दोन्ही युवकांनाही त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। या यशात अश्विनीला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि नातेवाईक यांचाही मोठा वाटा असल्याचे यावेळी आवर्जून नमूद करण्यात आले। बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। या खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील अश्विनी जनता अरुण कोळेकर या आमच्या कन्येने UPSCच्या परीक्षेमध्ये 775 रँकने पास होऊन दैदिप्यमान यश संपादन केले। यावेळी तिचा व तिच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यासाठी मी तुमचा आता मी सत्कार केला घरी जाऊन तर कसं आहे की आज परीक्षेची तयारी करणारे दोन ताईला UPSC मध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले। मित्र तू पण जरा मला कळालं की तू पण आता पुढचा अधिकारी आणि तर मी तुला तुझ्या सत्काराच्या अगोदर यांचा सत्कार करण्याचा कारण असं आहे, तुमच्या जसा हा जो भाग आहे याच भागाच्या अजून पश्चिम भागामधला माझं गाव आहे आणि माझ्या तर भागामध्ये भाताची शेती होते आणि थोड्याफार दिवस पावसाचे दिवस असतात तेव्हा शेती होती आणि त्याच्यानंतर काही शेती वगैरे असं काही ज्याचं काही पीक नसतं आणि तुम्ही जरी मध्ये असला तरी इकडेही तशीच परिस्थिती आहे। एखादं पीक झालं की आपल्या भागामध्ये काही पिकाची काही परिस्थिती नसते। अश्विनी ताईला ज्या ह्या आईवडिलांनी जे प्रोत्साहन दिलं, मला कौतुक यांचं जास्त आहे। म्हणजे ताईनं तर प्रयत्न केले, तिचं आईच आहे। त्याचं कारण मी सांगतो, म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये काय होतं की आपले आईवडील थोडंसं काही मुलं करायला गेली की अरे आपलं काम नाही, तुम्ही कशाला या भानगडीत पडता। आणि मी बऱ्याच जणांना सांगत असतो की सचिन तेंडुलकर का घडला, तर सचिनच्या आईवडिलांनी सचिनच्या सुलत्यांनी सांगितलं की तू खेळत राहा
आपल्याकडे कधी एखादा चांगला किती रवी पाटील तुमच्या खेळाडू असला ना तर घरचे म्हणणार अरे तू पहिलं ते शाळेचं बघ इकडं बघ. म्हणजे आपण काय करतो की त्यांना जे याच्यात आवड आहे ना त्याला प्रोत्साहित करत नाही आपली लोक. आणि तुमच्यासारखे माझे खूप म्हणजे ताईसारखे माझे बरेच मित्र आहेत की ज्याच्या आईवडिलांना फार काही माहीत नव्हतं, परंतु त्यांनी मुलांना प्रोत्साहन असं दिलं की बाबा तुम्ही शिका, म्हणजे यांच्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि त्या विश्वासात ताई आज पात्र झाली आहे. खूप आनंद वाटला की एका शेतकरी कुटुंबातील मुलगी ज्या वेळेला एवढं चांगलं मार्क्स पाडते. खूप मोठा संघर्ष आहे तिचा. आता तो मी तिनं न सांगतासुद्धा मला कळते तो संघर्ष कसा आहे. कारण माझ्या अनेक मित्रांची मुलं IAS IPS आहेत. माझे एक मित्र PWDला सुपरिटेंडेंट इंजिनियर म्हणून रिटायर झाले, रमेश आगवणे. त्यांचा मुलगा IAS आणि IPS या दोन्ही त्या रँकला तो होता. आता तो सिक्कीमला कलेक्टर आहे. असे माझ्या काही मित्रांचे आमचे एक ठुबे म्हणून मित्र आहेत, त्यांचाही मुलगा IPS आहे. तोही तिकडे उत्तर भारतात कुठंतरी आहे. आणि परंतु मी त्यांच्यात एक पाहिलं की ते मोठे अधिकारी आहेत आणि ते त्यांच्या मुलांना काही देऊ शकत होते आणि त्यांच्या मुलांना सगळ्या सुविधा असताना त्यांनी केलं. त्यांचं कौतुक आहेच आहे, परंतु ताईचं कौतुक वेगळं आहे की तुम्ही आज इतकं आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये राहून आज त्यांना तुम्ही एवढं प्रोत्साहित केलं आणि ताईनं खूप चांगलं असं यश संपादन केलं. निश्चितपणे आमच्या या खेड तालुक्याला खूप असा अभिमान आहे. ताईचा जो भाऊ आहे तो पण MPSCची चांगली तयारी करून मगाशी मी त्या पवळे गुरुजींना मुद्दाहून फोन केला होता की ताईचं शिक्षण कुठं झालं. तर आज ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की UPSC MPSC करणं काही ग्रामीण भागातल्या मुलांचं काम नाही, परंतु जिल्हा परिषदसारख्या शाळेमध्ये तिनं 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वीपर्यंत पाईटच्या कुंडेश्वर हायस्कूलमध्ये केलं. 11वी-12वी खेडच्या आमच्या राजगुरू हुतात्मा राजगुरू कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि पुढं ती सगळं एक संघर्ष करत दिल्लीपर्यंत जाऊन किंवा UPSC तिनं क्रॅक केली. आणि आज म्हणजे मी आता एवढंच सांगू शकेल की ह्या सगळ्या परिसरात तर मी तुमचाच भागातला असल्यामुळं या देशाचे एक आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे माझ्या अत्यंत 30 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि एक माझं चांगलं आवडतं व्यक्तिमत्व आहे, तर मीही त्यांचा आवडता आहे. तर ताईला जिथं काही मदत लागेल दिल्लीच्या पातळीवरती, तिला पोस्टिंग असेल किंवा तिच्या ज्या काही बाकीच्या गोष्टी असेल त्यावेळेला आम्ही निश्चित मदत करू. म्हणजे हे काही माझं राजकीय भाषण नाही, पण खूप आनंद वाटला. आणि तुमच्या दोघांचा विशेष खूप कौतुक आहे. मला माहिती आहे की तुम्ही ही 3 मुलं, आता हा तिसरा पण तुमचा मुलगा चांगलं फोटोग्राफी किंवा जे काही करतो, तर त्यांना शिक्षण देताना तुमची किती धावपळ झाली असेल, परंतु तिचं खूप चांगलं तिनं चीज केलं. काय असतं याच्यामध्ये ह्या ज्या पोस्ट आहेत यांच्या प्रशासकीय पोस्ट, आता आम्ही जवळून आता मी DPDC 10 वर्ष होतो, कलेक्टर लोकांशी किंवा यांच्याशी माझा कमिशनरांशी संबंध येतो. ह्या लोकांमध्ये एक सगळी पॉवर असते, खूप चांगला मान सन्मान सरकारकडून मिळतो आणि एक डिसिजन घेण्याची एक चांगली. तर ताईला मी ह्याच शुभेच्छा देईल की तू सामान्य शेतकऱ्याच्या घरातून आल्यामुळं सामान्य शेतकरी हा डोळ्यापुढं ठेवायचा. त्याला कधी मदत करता आली तर त्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करायचा. कारण मी तुला मगाशी जे आयुष प्रसाद नाव सांगितलं, त्याचे वडील आयुष प्रसाद साहेबांचे हे पोलीस महासंचालक आणि आई IAS ऑफिसर आहे, परंतु इतका जमिनीवरचा अधिकारी मी पाहिला नाही. म्हणजे आजही कधी त्याला भेटायला गेलो होतो, तो खुर्चीतनं 5 मिनटं आमच्याशी येऊन बोलणार, भेटणार, बाजूला बसणार. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला, आता काही IAS ऑफिसर फार स्वतःला ते नंतर मग आम्ही काहीतरी वेगळं झालो असं समजतात. असे आणि ह्या गोष्टी फार याच्यात गौण आहेत, त्या तुम्हाला मिळणारच आहे, सगळाच रुबाब सरकारचा तुम्हाला असणारच आहे. परंतु आपण अशा ज्याला गरज आहे अशा माणसांना आपली मदत झाली पाहिजे, तसे निर्णय झाले पाहिजेत. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आता एखाद्या मंत्र्याला सुद्धा तुम्ही जेव्हा हे सगळं ब्रीफ करता त्यावेळेला तुम्ही हे ठासून सांगितलं पाहिजे की असं झालं तर असं होईल, असं झालं. आता शेवटी लोकशाही आपण मान्य केली, काही त्यातले ऐकत नाही, परंतु काही माणसं याच्यामध्ये अशी आहेत गडकरी साहेबांसारखी की ते कुणाचं सामान्य माणसाचं सुद्धा जर चांगली सूचना असेल तर निश्चितपणे ते ऐकतात. आणि म्हणून ताई तुझं खूप खूप अभिनंदन. पुढे येते शांती. तसे 3 याच्यामध्ये तुला संधी असेल ना. ते रँकचं अजून डिक्लेरेशन नसून झालं ना तसं काय? फोटो घे बघता घे बघा.